मित्रांनो, पार्थने काव्याला इतकी मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे ना, की आता मी तुम्हाला सांगू शकत नाही. अहो, बायको म्हटल्यावर एका बायकोला तर ही बातमी ऐकून आनंद होणारच ना. आता तुम्ही विचारात पडला असाल, की अशी कोणती बातमी आहे? हो, सांगते. अहो मित्रांनो, पार्थला अवॉर्ड मिळणार आहे आणि अवॉर्ड नेम यादीमध्ये पार्थ हा टॉप 20 मध्ये आहे. म्हणजे 20 जणांच्या लिस्टमध्ये पार्थचं नाव आलेलं आहे. आणि आता ही खूप आनंदाची बातमी आहे. काव्यासाठीच काय, अहो पूर्ण देशमुख कुटुंबासाठी खूप आनंदाची बातमी आहे की पार्थ टॉप 20 मध्ये आला. कारण पार्थ खरंच खूप चांगल्या अर्थाने चांगला बिझनेस करत आहे, चांगलं काम करत आहे आणि त्यामुळे आता पार्थचं टॉप 20 मध्ये नाव आलेलं आहे. आणि आता यामुळे पार्थ आणि सगळेच घरातले खूप खूप खुश आहेत. सगळेजण जल्लोष साजरा करत आहे. तर काव्या पार्थला कॉंग्रॅच्युलेशन करत आहे आणि तिने पार्थला म्हटलेलं आहे की कॉंग्रॅच्युलेशन. पार्थने थँक्यूही म्हणलेलं आहे. परंतु आता काव्या पार्थचा हात सोडायलाच तयार नाहीये आणि ती पार्थला म्हणत आहे की हात छोडणे का नाही, साथ छोडणे का नाही. आणि आता मानिनी काकू आणि युग छान मस्त हसत आहेत आणि खरंच खूप छान दंगामस्ती चाललेली आहे त्यांची. आता काव्या बोलत आहे की अहो, या बोक्याचं नाव टॉप 20 मध्ये आलंय कारण माझा हा जो बोका आहे ना छोटा, ही माझी बोकुडी आहे ना, याचाच पायगुण आहे. अहो, माझी बोकुडी घरात काय आली आणि हा बोका टॉप 20 मध्ये काय गेला. अरे बाप रे, मानिनी पण म्हणतोय हो ग बाई, खरंच तुझ्या त्या बोक्याचा पायगुणच आहे. तेव्हा रम्या बोलत आहे की काही काय, पार्थची माझी मेहनत आहे याच्यामध्ये. ह्या बोकुडीचं काय, हा 100 रुपयाचा निर्जीव बोका काय करणार आहे. तेव्हा युग बोलतो अगं रम्या, मान्यवर असतं ग. आपण एखाद्याला लकी मानलं की ठीक आहे ना, मान्यवर असतं, त्यात काय एवढं, तू काय एवढी चिडतेस. तेव्हा मानिनी काकू पण बोलते हो ग रम्या, तुझं काय ग मध्येच, माझी मेहनत फक्त माझ्या पार्थनी केली आहे, तू का मध्येच क्रेडिट घेते, जरा शांत बस. आणि मग आता इकडे खूप आनंद चालू असताना आता पार्थसाठी एक पार्सल आलेलं आहे. आधी मला वाटलं की ते काव्यानेच पाठवले सरप्राईज म्हणून, परंतु नाही हो. प्रिय जीवा, अहो भाऊ, कोणत्या भावाला आनंद नाही होणार की आपला भाऊ त्याचं नाव टॉप 20 मध्ये आलंय आणि आपल्या भावालाच अवॉर्ड मिळणार, एवढा कॉन्फिडन्स. जीवाने पार्थसाठी शुभेच्छा आणि तुळगुळ पाठवलेला आहे. आणि खरंच पार्थच्या डोळ्यात पाणी आलं हो ती चिठ्ठी वाचून. त्याने शुभेच्छा दिलेल्या आहे आणि भावाला तिळगुळ पाठवलेला आहे. खरंच किती गोड आहे जीवा. तिकडे राहून सुद्धा इकडे तो देशमुख कुटुंबांना खूप मिस करत आहे. तेव्हा लवकर जीवा नंदिनी एकत्र येऊ दे, म्हणजे त्यांचं देशमुख फॅमिली कम्प्लीट होईल. आणि खरंच अशा खऱ्या अर्थाने पार्थ, मला तरी वाटतं की पार्थच अवॉर्ड जिंकणार आहे आणि त्याचं क्रेडिट फक्त काव्याला जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.